एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी महेश्वरी तुम्हाला सगळ्यांचं आपल्या माहीज वर्ल्डमध्ये मनापासून स्वागत करते. कशा आहात तुम्ही सगळे? आहोप तुम्ही सगळे मस्त असणार आहात. आणि आज मी तुम्हाला सगळ्यांसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला मला आत्तापर्यंत आलेले सगळे PR पॅकेजेस दाखवणार आहे, ज्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. कारण अगदी छोटी क्रिएटर असताना, छोटा इन्फ्लुएन्सर असताना पण मला इतके सारे PR मिळालेत. सो त्यासाठी सगळ्याच ब्रँडचे खरंच खूप मनापासून आभार. आणि हा जो लुक आहे आजचा, तो मी गुढीपाडवा स्पेशल हा लुक केलेला आहे. सो याचा शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्की जाऊन चेक करा. आणि तुम्हाला हा लुक कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. सो विदाऊट एनी फर्दर डू आपण लगेच कुठले कुठले PR पॅकेजेस मला ब्रँड्सनी प्रोव्हाइड केले तर आपण ते पाहूया. चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मला एका ब्रँडनी माझ्यासोबत कोलॅबरेशन केलं होतं. सो ज्यासाठी मी खूप एक्सायटेड होते, कारण माझं पहिलं कोलॅबरेशन होतं आहे ऑब्वियसली. तर हेअर प्युअर ब्रँडसोबत माझं पहिलं कोलॅबरेशन झालं होतं, ज्याचा मी तुम्हाला स्टोरी टाकली होती मी यांची. आणि त्याचबरोबर मी याचा एक सेपरेट रिव्ह्यू व्हिडिओ पण केला आहे. सो तुम्ही पण तो पण चेकआउट करू शकता शॉर्ट्समध्ये. सो माझा पहिला आणि ब्रँड कोलॅबरेशन हा आहे. सो हा आहे हेअर प्युअरचा हेअर सिरम, जो त्यांनी मला पाठवला होता. आणि याचा रिव्ह्यू व्हिडिओ आहे, नक्की चेक करा. खूप छान हेअर स्मूथ होतात याने, आणि शाईनसुद्धा प्रोव्हाइड करतं हे सिरम हेअर्सना. सो मी यूज केलं ह्याला एक 2-3 वेळा आत्तापर्यंत. सो मला रिझल्ट्स याचे खूप छान वाटलेले आहेत. आणि तुम्हाला जर यूज करायचं असेल, तुम्हाला हे घ्यायचं असेल, तर मी यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. सो तुम्ही तिथून नक्की चेकआउट करा. सो हे आहे माझं पहिलं कोलॅबरेशन, मला पहिलं PR आलेलं, ज्यासाठी मी खूप एक्सायटेड होतं आणि खूप 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 जास्त हॅपी होती की माझ्यासोबत कोलॅबरेशन झालं होतं आणि एवढे कमी फॉलोअर्स असताना. सो हे आहे ते हेअर प्युअरचं हेअर सिरम, जे त्यांनी मला पाठवलं होतं. आणि ब्लेस्ड. सो हे माझं पहिलं PR पॅकेज आहे. अजून बरेच आहेत, ते मी तुम्हाला दाखवते हळूहळू. सो म्हणजे आलेले आहेत बरेच 2-3, त्यातले मी काही यूज केलेत, काही यूज नाही झालेत अजून. काहींना मी ओपन पण नाही केले. सो ते सगळे प्रोडक्ट्स मी तुम्हाला दाखवते. तर त्यानंतर हे मायस्टिक लिव्हिंगचे 2 प्रोडक्ट्स मला त्यांनी प्रोव्हाइड केले होते. सो त्यामध्ये हा आहे तो हेअर ग्रोथ सिरम आहे, आणि हे रोजमेरी वॉटर आहे मायस्टिक लिव्हिंगचं. सो हे दोन्ही हेअरचे प्रोडक्ट्स आहेत, केसांसाठीच आहेत. कारण हा जो ब्रँड आहे तो फक्त केसांसाठी प्रोडक्ट बनवतो. सो त्यांनी मला हे 2 पाठवले होते. ही ॲक्च्युली ग्लास बॉटल आहे, काचेची बॉटल आहे ही. सो पॅकेजिंग खूप सुंदर आहे यांची. मी हा ॲक्च्युली ट्राय केला आहे, आणि स्मेल याचा छान आहे. हा अजून मी नाही ट्राय केला आहे, यामध्ये माहिती नाही मला हा कसा वर्क करेल. हा हेअर ग्रोथ सिरम आहे, बट मी यूज नाही केलं आहे. सो मी आत्ता नाही सांगू शकत की हा कसा आहे. सो मी जेव्हा यूज करेन आणि जेव्हा मला ह्याचे रिझल्ट्स दिसतील, सो मी डेफिनेटली तेव्हा तुम्हाला रिकमेंड करेल किंवा सांगेल कसा आहे, काय आहे तर. बट मी अजून याला यूज नाही केलं आहे. सो मी हा साईडला ठेवते. पण रोजमेरी वॉटर आहे, सो स्कार्फ मिस्ट वगैरे म्हणून तुम्ही यूज करू शकता. सो हा ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सगळीकडे अवेलेबल आहे. सो मी त्याची लिंक पण तुम्हाला देईन. सो तुम्ही चेक करा. ऑब्वियसली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक देते. सो हे 2 प्रोडक्ट्स माझं सेकंड PR होतं. याची पण स्टोरी मी टाकली होती. जर तुम्ही मला इंस्टाला फॉलो करत नसाल तर नक्की फॉलो करा. माझी ID मी खाली मेन्शन करते. सो ज्यामुळे तुम्हाला माझे ब्रँड कोलॅबरेशन किंवा मी कुठले प्रोडक्ट्स यूज करते, रील्स टाकते, व्हिडिओज जे असतात ते सगळे तुम्हाला दिसतील, पोस्ट ऑब्वियसली. सो नक्की फॉलो करायला विसरू नका. त्यानंतर मला हे नायकाकडून पॅकेज आलं होतं, आणि मी एक्सायटेड होते खरं तर नायकाचं कुठलं पॅकेज आलं आहे म्हणून. बट नंतर कळलं की सेम मायस्टिक लिव्हिंगचेच प्रोडक्ट्स आहेत. आणि त्यांनी परत एकदा मला हे 3 PR पॅकेजमध्ये पाठवले होते. ॲक्च्युली मी केसांसाठी एवढं काही घेत नाही, ॲक्च्युली मी यूजच करत नाही. सो बट आता PR आहे, सो आपण काही करू शकत नाही. बट त्यामुळे मी अजून सील आहे ते मी ओपनही नाही केलं. तर हे 2 जे आहेत ते हेअर ऑइल आहे, आणि हे जे एक आहे ते स्ट्रेस रिलीफ रोल ऑन आहे त्यांचं. मी हे ओपन नाही केलं ॲक्च्युली, तर व्हिडिओमध्ये खूप आवाज येईल, बट स्टिल मी तुम्हाला दाखवते की कसं आहे. मलाही नाही माहिती ॲक्च्युली. एक सेकंड.
सो हे अशी याची पॅकेजिंग आहे, पूर्ण पॅकेजिंग नाही काढत आहे. सो हा त्यांचा रोल ऑन त्यांनी मला सेंड केला आहे. त्यानंतर हे थेरॅप्युटिक ग्रेड इसेन्शियल ऑइल आहे, जे परत केसांसाठीच आहे. सो हे असं ऑइल आहे, छोटीशी बॉटल आहे यांची. आणि त्यासोबत हे असं दिलं आहे त्यांनी स्काल्पला वगैरे लावण्यासाठी. त्यानंतर हे सेम ऑइल आहे, ॲक्च्युली मला काढायची इच्छा नाही होत. ओके, सेम हे ऑइल आणि त्याचं हे स्काल्पला लावलं. सो हे PR त्यांनी मला सेंड केलं होतं. हे 3 PR त्यांनी पाठवले होते, ज्याची मी हालत सध्या खराब केली आहे. ओके फाईन, मी याला यूज नाही करेन आय गेस, कारण मी यासाठी सहसा काही यूजच करत नाही. सो मी हे पण नाही यूज करणार आहे. सो हे स्टील याच नायकाच्या बॉक्समध्ये जाईल वापस. तर त्यानंतरचं PR जे मला आलं होतं ते होतं गेट नेक्टर ब्रँडकडून. त्यांनी मला त्यांचं हे सिरम क्रीम पाठवलं होतं आणि जे मी यूज नाही केलं आहे. बट यामध्ये आहे ग्लायकोलिक ॲसिड 6%, कोजिक ॲसिड आहे, जे ब्राईटन करतं, स्पॉट्स फेड करायला मदत करतं. सो असे भरपूर सारे यामध्ये गोष्टी आहेत, बट मी अजून नाही यूज केले. सो हे काइंड ऑफ असं दिसतं आणि त्यानंतर हे पॅकेजिंग छान आहे, मस्त. आणि देन माहिती नाही मला, मी यूज करेन तेव्हा नक्की तुमच्यासोबत रिव्ह्यू शेअर करेन की हे कसं आहे, काय आहे आणि कसं हेल्प करतं. स्मेल मस्त. सो मी ॲक्च्युली बघितलं नव्हतं हे, बट आता स्मेल बघून मला खरंच इच्छा झाली याला ट्राय करायची. सो मी लवकरच याला ट्राय करेन, तुमच्यासोबत नक्की रिव्ह्यू शेअर करेन. आणि त्यानंतर तुम्ही नक्की घेऊ शकता. मी ॲक्च्युली हे पाहत होते. ओके, यामध्ये काही गोष्टी आहेत. त्यानंतर थँक्यू नोट आहे त्यांची. थँक्यू. सो हे छान PR होतं, म्हणजे मी ॲक्च्युली खरंच पाहिलं नव्हतं की याची स्मेल इतकी सुंदर आहे, मला माहिती नव्हती. सो मी नक्की ट्राय करेन यूज करायचं आणि त्यानंतर तुम्हाला मी याचा रिव्ह्यू व्हिडिओ दाखवेन किंवा तुम्हाला सांगेन इन्स्टा थ्रू ऑब्वियसली. सो इन्स्टावरती नक्की फॉलो करायला विसरू नका. तर त्यानंतर मला हे स्ट्रेच मार्क सिरम आलं होतं. बॉडी स्ट्रेच मार्क सिरम आहे, जे स्टार ग्लोरी ब्रँडकडून मला रिसीव झालं आहे. सो हे आहे, जे सध्या माझ्या काही कामाचं नाही आहे. सो ऑब्वियसली मी याला यूज नाही केलं. सो हे स्टील ॲज इट इज आहे. सो हे PR आलं आहे मला, बट माझ्या यूजचं नाही आहे. सो स्टील असंच राहील. जर तुम्ही न्यू मोम असाल तर तुम्ही हे नक्की यूज करू शकता. मी तुम्हाला लिंक ऑब्वियसली देईन डिस्क्रिप्शनमध्ये, सो तुम्ही चेक करू शकता. आणि हे तुमचे स्ट्रेच मार्क्स रिड्यूस करायला तुम्हाला हेल्प करतं. त्याचबरोबर तुमचे स्किन हायड्रेट, मॉइश्चराईज, नरिश ठेवतं. अँड देन इलॅस्टिसिटी इन्क्रीज करायला पण हेल्प करतं. सो असे भरपूर काही यामध्ये क्वालिटीज आहेत. सो हे नेक्स्ट PR मला रिसीव झालं होतं. हे ट्रू ग्लोचं सनस्क्रीन आहे, जे त्यांनी मला पाठवलेलं आहे, ज्यामध्ये मी यूज नाही केलं आहे. ऑनेस्टली मी यूज नाही केलं आहे अजून, कारण माझं जे करंट सनस्क्रीन आहे ते छान आहे आणि मी सध्या तेच यूज करते आहे. आणि सध्या मी कुठले नवीन प्रोडक्ट्स नाही ट्राय करते, त्यामुळेच मी यातले बरेचसे प्रोडक्ट अजून ट्राय नाही केलेत. बट जेव्हा केव्हा मी यूज करेन नक्की तुमच्यासोबत रिव्ह्यू शेअर करेन. सो हे पण सनस्क्रीन मला थोड्या दिवसांपूर्वी रिसीव झालं आहे. सो हे आहे ट्रू ग्लोचं. आय गेस तुम्हाला हे रिवर्स दिसत असेल. सो मी लिंक देईन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये, सो तुम्ही तिथून नक्की चेक करा. सो हे आहे SPF 50 PA++4+ आहेत यात आणि ब्रॉड स्पेक्ट्रम, लाईटवेट आहे आणि अजिबात व्हाईट कास्ट नाही आहेत असं त्यांनी क्लेम केले. बट मी यूज केलेलं नाही आहे, सो मी सध्या नाही सांगू शकत. सो हे ॲक्च्युली जेल फॉर्ममध्ये नाही आहे, हे क्रीम फॉर्ममध्ये आहे. सो हे
असं काहीच आहे. बट मी हे यूज नाही केले, मुळे मी तुम्हाला सध्या ह्याचे जे काही रिव्ह्यूज आहेत ते नाही देऊ शकत. बट मी जेव्हा यूज करेन तेव्हा नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. तर त्यानंतरचं PR जे खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी, सो ते आहे ॲक्वाक्वीनचं हे कव्हरअप. जे माझं फोरहेड खूप मोठं आहे त्यामुळे मला कव्हरअपची नेहमी गरज पडते. जे मी आज यूज केले त्यामुळे मला खरंच त्याचे रिझल्ट्स चांगले दिसलेत. सो तुमचं पण सेम असेल माझ्यासारखं, म्हणजे फोरहेड मोठं असेल तर तुम्ही नक्की असे कव्हरअप घ्या, किंवा हे कव्हरअपची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, तर तुम्ही तिथून नक्की चेकआउट करा. सो हे आहे ॲक्वाक्वीनचं. सो ह्याचे रिझल्ट खरंच छान आहेत आणि हे अशा पॅकेजिंगमध्ये आले. मस्त आहे, पूर्ण डार्क ब्लॅक कलर आहे ह्याचा, जे दिसते तुम्हाला इथे, आणि हाताचा आरसा आणि हे, आणि त्याचबरोबर याचं स्पंज पण आहे जे खाली आहे, जे मी तुम्हाला आज यूज केलं त्यामुळे ते तसं दिसते. बट आणि हे थोडंसं छोटं आहे, बट ठीक आहे. याची प्राईस आय डोंट नो यावरती आहे, नाही आहे 187. सो अफोर्डेबल आहे. सो मी याची लिंक देईन. सो खूप हेल्पफुल आहे माझ्यासाठी, तर खूप जास्त हेल्पफुल आहे. सो मी ह्याला नेहमी यूज करणार आहे आणि हे संपल्यावर पण मी सेम घेईन. सो त्यानंतरचा जो लास्ट PR पॅकेज आहे ज्यासाठी मी खरंच खूप एक्सायटेड आहे. ॲक्च्युली हा जेव्हा आला तेव्हा तर मी खूप जास्त एक्सायटेड होते. सो हा आहे तो पॅकेज जे मला म्हणजे मोठ्या ब्रँडकडून मिळाला आहे. सो हा आहे बायोडर्माचा PR पॅकेज. आणि जेव्हा मला रिसीव्ह झाला आहे तेव्हा मी ॲक्च्युली अशी होती की बायोडर्माचं PR आलं आहे. बट या, आणि त्यामुळेच त्याची हालत मी जवळपास अशी केली आहे, कारण मी खूप एक्सायटेड होते की आज काय असेल हे पाहण्यासाठी. सो म्हणून मी ह्याला खूप विचित्र उघडलं आहे. अँड द पॅकेजिंग, दिस इज द पॅकेजिंग गाईज. वाव, काय पॅकेजिंग आहे यार बायोडर्माची, सुंदर पॅकेजिंग आहे, खूपच सुंदर. वाव. अँड देन या आतमध्ये त्यांनी प्रोडक्ट दिले आहे. गॉड. सो मला रिसीव्ह झालं हे बायोडर्माचं फोमिंग क्रीम फेस वॉश, जे खूप व्हायरल त्यांचं हे फेस वॉश आहे, आणि मी खूप इन्फ्लुएन्सर्सला हे यूज करताना पाहिलं होतं, आणि मला खरं तर खूप दिवसापासून हे यूज पण करायचं होतं, बट अनफॉर्च्युनेटली मी ते यूज नाही केलं. बट जेव्हापासून हे आलं मी सडनली यूज करायला स्टार्ट केले. खरंच खूप छान क्लिन्झर आहे हे. ब्राईटन्स करतं स्किन, एक्सफोलिएट करतं, इव्हन आउट करतं, डार्क स्पॉट फेड करायला मदत करतं. सेन्सिटिव्ह स्किन असेल तुमची तर भारीच, आणि मला जाम आवडले. सो तुम्ही कसली वाट बघताय, लवकरात लवकर त्यांचा हा मला फेस वॉश यूज करायला विसरू नका. सो हे होतं माझं सगळ्यात मोठं आणि लास्टवालं PR पॅकेज, ज्यासाठी मी खूप जास्त हॅपी होते. आणि ॲक्च्युली मला माहिती नव्हतं की ते सेंड करतात. ज्या दिवशी ते येत होतं त्या दिवशी ॲक्च्युली मला कळलं. सो या गाईज, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल आणि तुम्हाला आवडले असतील माझे PR पॅकेजेस पाहायला. आणि या, जर तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कमेंट्स करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी इतकी स्मॉल क्रिएटर असेल पण मला एवढे PR पॅकेजेस कसे मिळाले, सो जर त्यासाठी मी तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ करायला हवा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी नक्की त्यावरती एक वेगळा व्हिडिओ करायचा ट्राय करेन. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा, आणि हा लूक कसा वाटला मला ते पण कळवा. सो आपण भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओजमध्ये, नवीन टॉपिकवरती. सो या, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. बाय.